मित्रांनो, नागपंचमी म्हणलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एका गावाचं नाव मात्र प्रकर्षानं डोळ्यासमोर येतं. ते म्हणजे महाराष्ट्रातील 32 शिराळा. या गावाचं मित्रांनो वैशिष्ट्य काय आहे ना, की या गावामध्ये सापांची पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते आणि 32 शिराळा हे गाव असं मानण्यात आहे की या गावातनंच आपल्याला नागपंचमीची सुरुवात झालेली आहे पूजाची वगैरे, नाही का. तर आता वर्षानुवर्ष या 32 शिराळ्या गावामधनं काहीतरी वेगळेच गोष्टी चालू आहेत, वेगळ्या स्पर्धा सुरू आहेत. नाग पकडण्याच्या, कोण कितीचा कोण भारीतला नाग पकडून आणतंय इथपर्यंत ठीक होतं, पण आता काहीतरी वेगळ्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत की कोण किती भारीचा DJ वाजवते आणि कोण किती मुलींना तिथं नाचवते. तर ही आता आपली परंपरा आहे का? ही आपली संस्कृती आहे का? हा आपला सण आहे का? म्हणजे एकंदरीत आपण आपल्या सणाचाच किती आपण करून घेतोय न कळतपणे, हे लोकांना का कळत नाही आहे? तुम्ही आता फक्त गुगलवरती जा किंवा यूट्यूबवर जा, फेसबुकवर जा, कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जा, तिथं फक्त 32 शिराळा टाका. तिथं तुम्हाला पूजाचे व्हिडिओ भेटणार नाहीत, नागांच्या पूजा केलेले व्हिडिओ भेटणार नाहीत, फोटो भेटणार नाहीत. मात्र तिथं तुम्हाला DJची कॉम्पिटिशन भेटेल आणि तिथं बरेचसे काही तुम्हाला तिथं वेगळंच बघायला मिळेल. तुम्हाला या संपूर्ण प्रकरण हा त्यांचा एक पोस्ट पण फिरत आहे 32 शिराळामधनं की आम्ही माफी मागतो, यानंतर आमच्याकडनं अशा चुका होणार नाहीत. पण मला एवढं कळतं की माफी मागण्या इतपत आपण चुका कराव्याच का? तुम्हाला या संपूर्ण प्रकाराबद्दल मित्रांनो काय वाटतं, नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.